नमस्ते. ॲडमिशन ऑफ पार्टनर चे प्रॉब्लेम्स आपण मागच्या काही व्हिडिओजमधून घेतो आहे. ओव्हरऑलच प्रॉब्लेम कसा सोडवायचा याचा अभ्यास आपण करतो आहे. म्हणजे सगळं तुम्हाला सोडवायला आलं की फक्त त्यातलं काहीच विचारलं ते तुम्हाला निश्चित येणार आहे करता. त्यामुळे मी घेतानाच ओव्हरऑल सगळेच प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने पूर्ण प्रॉब्लेम सोडवायचा हे घेते आहे. आज पण आपण अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 3 अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 3 पेज नंबर 162 हा प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. एक बाजू वेगळी आहे गुडविलची, नवीन भाग आहे त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम निवडला आहे. बघा प्रॉब्लेम वाचूया. वसू अँड विराज शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली. दोन पार्टनर्स आहेत वसू आणि विराज. दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2. द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 ॲज अंडर. बॅलन्स शीट दिले बघा. कॅश ॲट बँक, डेटर्स, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, प्लांट अँड बिल्डिंग. लायबिलिटी साईडला दिले आहेत क्रेडिटर्स अँड जनरल रिझर्व आणि कॅपिटल अकाउंट ऑफ वसू अँड विराज. पोस्टिंग सोपं आहे, पोस्टिंगला काही अडचण येणार नाही आहे. काय काय कंडिशन्स ठरल्या किंवा कोण ॲडमिट झालं पहा न्यू पार्टनर म्हणून. दे ॲडमिट हरी. थर्ड पार्टनर जॉईन झाले पहा हरी. दे ॲडमिट हरी इन टू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019. द टर्म्स बिईंग दॅट फर्स्ट ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹60,000 ॲज हिज कॅपिटल. नवीन पार्टनर येताना कॅपिटल आणणार आहे. हरीने कॅपिटल किती आणलं आहे? 60,000चं कॅपिटल आणलं आहे. फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. नवीन पार्टनरचा फक्त शेअर देतात, हरीचा शेअर आहे 1/4. ही शॅल हॅव टू ब्रिंग 60,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. सेकंड, व्हॅल्यू ऑफ द गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 years. द प्रॉफिट वेअर. आता मागच्या काही प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला गुडविलची अमाऊंट दिली होती 20,000, 30,000, 15,000, 16,000 अशी. आज तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायचा आहे. हा नवीन भाग आहे बघा. जसं की आपण पहिले थिअरीच्या व्हिडिओजमध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी गुडविल कॅल्क्युलेट करायचं बघितलं होतं किंवा सुपर प्रॉफिट मेथडनी गुडविल कॅल्क्युलेट करायचं बघितलं होतं. तर त्याच पद्धतीने आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत. मग गुडविल काढण्यासाठी त्यांनी डेटा काय दिला आहे? Value of goodwill of the firm is to be fixed at the average profit. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटने गुडविल फाइंड आउट करावं लागणार आहे. आणि काय दिलं आहे? फॉर द लास्ट 3 years. 3 वर्षाचे बॅलन्सेस दिलेत, पण काय आहेत? प्रॉफिट आहेत, लॉस नाही आहेत बघा. मग 3 वर्षाचे प्रॉफिट घेऊन आपल्याला ह्याच्यातनं काय फाइंड आउट करायचं आहे? गुडविल. पुढं काय म्हणलं आहे? हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. हरीनी गुडविल कॅशमध्ये आणलेलं नाही. अनेबल. हरी इज अनेबल टू ब्रिंग द गुडविल हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. गुडविलची अमाऊंट त्यांनी कॅशमध्ये आणलेली नाही. म्हणजे आजच्या मेथडमध्ये गुडविलसाठी कुठली मेथड यूज करावी लागेल आपल्याला? तर व्हॅल्युएशन मेथड. कारण कॅशमध्ये गुडविल जेव्हा आणलं जात नाही तेव्हा व्हॅल्युएशन मेथड असते आणि गुडविल जेव्हा कॅशमध्ये आणतात तेव्हा प्रीमियम मेथड असते. मग काय सांगितलं पुढे बघा. हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ फर्म. गुडविल रेज करायचं आहे इन द बुक्स ऑफ फर्म. का तर ते गुडविल कॅशमध्ये आणलेलं नाही. मग त्याच्याशी कन्सर्न एंट्री आपल्याला करावी लागेल. थर्ड एंट्री आहे बघा. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड ॲट 1,500. RDD दाखवायचं आहे आपल्याला 1,500. RDD दाखवतो आपण नेहमीच डेटर्सवर. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 22,500. क्लोजिंग स्टॉक आपल्याला न्यायचा 22,500पर्यंत. प्लांट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. प्लांट अँड मशिनरी आपल्याला 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. 3 असेटवर ॲडजस्टमेंट आहे. तिन्हीवर काही नाही आहेत.
सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त मी कशासाठी निवडला की गुडविल कॅल्क्युलेट कसं करायचं आणि व्हॅल्युएशन मेथडने त्याचं रेज्ड इन द बुक्स ऑफ फॉर्म आहे, तर त्याची एंट्री कशी करायची त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम आपण आज घेतोय. चला तर मग सुरू करूया. पहा, नेहमीच्या पद्धतीने आखलेला आहे, त्याच्यात वेगळा बदल नाही. प्रॉब्लेम नंबर 3, अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 3. Unsolved problem number 3, page number 162. Revaluation account, debit side, credit side. Assets minus liability plus असेल तर रिव्हॅल्युएशन डेबिटला घेतो आपण, आणि assets प्लस liability मायनस असेल तर क्रेडिटला घेतो. हे जस्ट विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा म्हणून मी लिहिते, हे लिहिण्याची गरज नाही आहे. आलं लक्षात? सो नेक्स्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टाकलेलं आहे बघा खाली. डेबिट साईडला आहेत वसू, विराज आणि हरी, तिघांचे डेबिट साईड आहे, आणि क्रेडिट साईडला पण तिघांचे कॉलम्स आखलेले आहेत. बॅलन्स शीट जसं आपण नेहमी आखतो तसंच, आणि कॅश आणि गुडविल आपल्याला ॲडजस्टमेंट करता यावे याच्यासाठी. आज काही गुडविलच्या फार ट्रीटमेंट नाही आहेत, सो बघूया. सुरू करूया. पोस्टिंग सुरू करत असताना ॲज इट इज नेहमीप्रमाणेच आपण आजच्या प्रॉब्लेमचं जे रेशो प्रपोर्शन आहे ते डोक्यावर लिहूयात. ओल्ड पार्टनरचा रेशो प्रपोर्शन आहे 3:2, 3:2. आजच्या प्रॉब्लेमचं रेशो प्रपोर्शन आहे 3:2. मग पहिल्यांदा पोस्टिंग सुरू करत असताना असेट साईड पोस्ट करूया. असेट साईडला काय दिलं आहे बघा. असेट साईडला सगळ्यात वर दिलं आहे कॅश ॲट बँक. किती आहे कॅश ॲट बँक? 750. मग कॅश ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 750. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 750. सन्ड्री डेटर्स आहेत 66,750. सन्ड्री डेटर्स ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा. सन्ड्री डेटर्स 66,750. काय ॲडजस्टमेंट आहे बघा त्याला. तिसरी ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड ॲट 1,500 लेस RDD ॲट 1,500. म्हणजे आउटर कॉलमला आले बघा 2, 5, 6, 65,250. आलं लक्षात? आता असेट वाढलं आहे का कमी झालं आहे? तर अर्थातच असेट कमी झालेलं आहे. त्याचं पोस्टिंग येणार आहे रिव्हॅल्युएशन डेबिट साईड टू RDD. अमाऊंट आहे 1,500. आलं लक्षात? हे आपण करतो बऱ्याच वेळेला, हा रिपिटेटिव्ह टास्क असतो. माझ्याकडनं एक वाचायचं राहिले की आजच्या प्रॉब्लेमचं करायचं आहे काय ते वाचते पहा मी. प्लांट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, दॅट इज रिव्हॅल्युएशन अकाउंट, जो की आपण काढतो आहे. कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स हा पण आपण काढतो, आणि बॅलन्स शीट ऑफ द न्यू फॉर्म. म्हणजे मी मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये जे घेतलं, जे जर्नल एंट्री विचारल्या आहेत, किंवा कधी कधी रिव्हॅल्युएशन अकाउंट विचारलं आहे, कधी कधी बॅलन्स शीट विचारलं आहे, पण लास्ट इयरपर्यंत मी बऱ्याच प्रॉब्लेम्सचं याच पद्धतीने घेत होतो, किंवा माझे जे आता व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये पण मी ह्याच पद्धतीने घेतलेत बघा प्रॉब्लेम्स. ही स्टँडर्ड फॉर्म आहे हा. हे तुम्हाला आलं की मग फक्त ह्याच्यातलं बॅलन्स शीट काढा, फक्त रिव्हॅल्युएशन काढा, हे सोपं आहे. पण तुम्हाला ओव्हरऑल येणं गरजेचं आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये तिन्ही पण विचारले काढले, ते आपण तिन्ही काढतच आहोत. मग डेटर्सचं पोस्टिंग झालं आहे. आपल्याला स्टॉक आहे बघा, स्टॉक दिला आहे 25,500. स्टॉक दिलेला आहे 25,500. स्टॉकवर काय ॲडजस्टमेंट आहे? स्टॉकला ना स्टॉक क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 22,500. जर मला आउटरला 22,500 पाहिजे असतील तर मला स्टॉकमधून किती लेस करावे लागतील सांगा. ह्याच्यातनं ही अमाऊंट मायनस करायची म्हणजे इथली व्हॅल्यू येते. किती करावे लागतील? तर 3,000. म्हणजे लेस इथं काय लिहायचं? डेप्रिसिएशन. कितीने करावं लागेल? 3,000. म्हणजे ह्याच्यातनं मला 3,000 मायनस करायला लागतील, म्हणजे रिव्हॅल्यूड अमाऊंट मला आउटरला दिसेल 0,0,5, 2 आणि 2. आलं लक्षात?
सेकंड इफेक्ट द्यावा लागणार आहे. असेट कमी झालं आहे का वाढलं आहे, तर असेट झालं आहे कमी. सो सेकंड इफेक्ट येणार आहे रिव्हॅल्युएशन डेबिटला. टू स्टॉक किती, 3000. असेट झालं कमी. चला, स्टॉकचा सेकंड इफेक्ट आपण देऊन घेतला आहे. स्टॉक कमी केला होता पहा आपण. सो अमाऊंट लिहिली आपण रिव्हॅल्युएशन डेबिट साईड. स्टॉक नंतर आहे इन्व्हेस्टमेंट 36,000. इन्व्हेस्टमेंटला काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो डायरेक्ट आपण लिहूयात. इन्व्हेस्टमेंट आहेत 36,000. बरोबर. नेक्स्ट आहे बघा प्लांट अँड बिल्डिंग, दोघांवर पण ॲडजस्टमेंट आहे. सॉरी, प्लांट किती आहेत बघा, 90,000. प्लांटवर काय सांगितलं आहे, प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. म्हणजे आपल्याला 5% डेप्रिसिएशन दाखवावं लागणार आहे प्लांटवर. मग 90,000वर 5%, 10% म्हणजे 4,000. 5% म्हणजे 10% म्हणजे 9,000. 5% म्हणजे 4,500. नेहमीच्या पद्धतीने डेप्रिसिएशन काढायचं आहे. 0, 0, 5, 5 and 8. 85,500. आलं लक्षात. सो प्लांटवर आपण 5% डेप्रिसिएशन चार्ज केलं आहे. परत एकदा असेट कमी केलं बघा आपण 5%. सो अनदर इफेक्ट रिव्हॅल्युएशन डेबिट टू प्लांट. अमाऊंट येणार आहे 4,500. आलं लक्षात. नेक्स्ट प्लांट नंतर बिल्डिंग 36,000. बिल्डिंगला पण ॲडजस्टमेंट आहे. बिल्डिंग आहे 36,000. बिल्डिंग 36,000. काय म्हणतात बिल्डिंगवर, प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. मग बिल्डिंगवर सुद्धा डेप्रिसिएशन दाखवायचं 5%. डेप्रिसिएशन ॲट 5%. 10% किती आले, 3,600. 5% किती येणार आहेत मग, 1,800. छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स आहेत ते करा. 5% आले 1,800. 0, 0, 2, 4, 3. 34,200 व्हॅल्यू येते आउटर कॉलममध्ये बिल्डिंगची. सेकंड इफेक्ट परत असेट कमी केलं बघा. आज बहुतेक सगळे डेबिटलाच इफेक्ट येत आहेत. असेट कमी झालं आहे. टू बिल्डिंग. अमाऊंट किती आहे बिल्डिंगची, वजा केलेली 1,800. तेवढी फक्त आपण मेन्शन करणार आहोत. आलं लक्षात. जे काय असेट मायनस होते, जे काय ॲडजस्टमेंट होतं ते आपण केलं. कॅशचा बॅलन्स आपण आहे इथे कॅशच्या डेबिटला लिहिला. अपोजिट साईड आता लायबिलिटी साईड. लायबिलिटीमध्ये सगळ्यात वर काय आहेत, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स किती आहेत, 45,000. ॲडजस्टमेंट नाही, क्लिअर कट आहे. सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट किती आहे बघा क्रेडिटर्सची, 45,000. झालं. जनरल रिझर्व आलं बघा. जनरल रिझर्व काय करायचं, जनरल रिझर्वचं त्याचं करायचं डिस्ट्रीब्युशन. 2 पार्टनर्सना जुन्या. जनरल रिझर्व अमाऊंट किती जनरल रिझर्वची, 30,000 रुपये. मग जुने पार्टनर्सचं रेशो प्रपोर्शन किती आहे बघा, 3:2. जुने पार्टनर्स कोण आहेत आपल्याकडे, वसू आणि विराज. मग 30,000 मला दोघांना द्यायचे. रेशो प्रपोर्शन आहे 3:2. म्हणजे ह्याला द्यावे लागतील वसूला 3/5, का तर 3 आणि 2 बरोबर 5. आणि विराजला द्यावे लागतील 2/5. म्हणजे 5 पैकी तिसरा भाग ह्याला दिला आणि 5 पैकी दुसरा भाग ह्याला दिला. बघा किती येत आहेत, 5 × 5 = 5, 6 × 30, 0 0 0, 6 18. यांचं पण तसंच. यांना हे द्यावे लागतील 12,000 रुपये. आलं लक्षात. जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन कसं आलं, ओल्ड पार्टनर्समध्ये 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आहे. एकाला द्यायचे 18,000, एकाला द्यायचे 12,000. मग जनरल रिझर्व बाय जनरल रिझर्व. पार्टनर्सच्या क्रेडिटला पोस्ट करतो आपण. वसूला दिले आहेत 18,000, विराजला दिले आहेत 12,000.
आणि हरीला काहीच नाही, कारण नवीन पार्टनर्स हा त्या रेशोमध्ये घेत नाही आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, दोघांचे कॅपिटल्स दिलेत. वसू आणि विराज 1,08,000 and 72,000. पोस्टिंग करूया बॅलन्सचं. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,08,000 आणि यांचे आहेत 72,000. नवीन पार्टनर्सचं आत्ता काहीच मांडायचं नाही. झालं, 50% प्रॉब्लेम सोडवून झालेला आहे. आपण काय केलं बघा, अख्खी बॅलन्स शीट विथ ॲडजस्टमेंट्स करून टाकली. काठिण्य पातळी काही नाही, हळूहळू जसं जसं प्रॉब्लेम करत जातो तेव्हा एवढं बेसिक तरी विद्यार्थ्यांना जमायला लागतं. राहिला प्रश्न गुडविलचा, तो हळूहळू सरावानी येणार. बघा आता रिमेनिंग ॲडजस्टमेंट. They admitted Hari into partnership on 1st April 2019. The terms being that Hari shall have to bring 60,000 as his capital for 1/4 share in future profits. हरीने किती कॅपिटल आणलं आहे? 60,000. सांगा जर्नल एंट्री काय येणार आहे? सगळ्यांना येते पहा कॅपिटल आणल्याची एंट्री. सांगा. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल 60,000, जे की आपण लास्ट इयरला करत होतो. बीइंग कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर. नॅरेशन. मग पोस्टिंग करून घेऊया. 60,000चं कॅपिटल आणलं आहे तर आपल्याकडे कॅश अकाउंट आहे, आपल्याकडे कॅपिटल अकाउंट आहे हरीचं. कॅशच्या डेबिटला टू हरीज कॅपिटल किती आहे? 60,000. आणि कॅशच्या क्रेडिटला कॅशच्या डेबिटला लिहिले, हरीच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश और बँक अकाउंट. हरीच्या कॉलममध्ये लिहायचे 60,000. आलं लक्षात? लेजर पोस्टिंग केले. कॅश अकाउंट डेबिट टू हरी, कॅशच्या डेबिटला आणि हरीच्या क्रेडिटला लेजर पोस्टिंग केले. आता गुडविल, ज्याच्यासाठी हा प्रॉब्लेम मी निवडला आहे ते गुडविलची ट्रीटमेंट आपण आता करायची. काय काय सांगितलं आहे गुडविलबद्दल डेटा बघा. सेकंड ॲडजस्टमेंट ओव्हरऑल वाचू. Value of the goodwill of the firm is to be fixed at the average profit of last 3 years. The profit where 3 वर्षाचे प्रॉफिट दिलेत आणि ह्याच्यावरून तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट काढायला सांगितलं आहे. जी व्हॅल्यू येणार आहे ती नवीन पार्टनरचं गुडविल असणार आहे. मग सोपं आहे. त्याआधी गुडविल काढूया आणि मग त्या गुडविलचं काय करायला सांगितलं ते बघूया. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. बघा, गुडविल कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. काय काय सांगितलं आहे? 3 वर्षाचे प्रॉफिट दिले. 2009 आणि 10ला किती दिलं आहे? 48,000 रुपयाचं त्यांना प्रॉफिट झालं. 2010 आणि 11ला कितीचा प्रॉफिट झाला आहे? 81,000चा प्रॉफिट झाला. 2011 आणि 12ला कितीचा प्रॉफिट झाला पहा, तर 73,500. आलं लक्षात? मग ह्याच्यावर ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे. अवघड काय त्याच्यात? मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट कसं काढायचं सांगा. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट तुमच्याकडे आहेत, हे तिन्ही पण प्रॉफिट आहेत. मग 48,000 अधिक 81,000 अधिक 73,500 हे प्रॉफिट्स तिघांची ॲडिशन करायची. नंबर ऑफ इयर्स किती वर्षांचं दिले? 1, 2, 3 डिवायडेड बाय 3. आलं लक्षात? मग टोटल बघा त्यांची किती येते. टोटल येते 202,500 डिवायडेड बाय 3. हे तिघांची टोटल येते 2,02,500 भागिले 3, कारण 3 वर्षाचं दिले. 4 वर्षाचं दिलं असतं तर भागिले 4. मग हे सोडवल्यानंतर ह्यानी ह्याला भागल्यानंतर उत्तर येणार आहे बघा 67,500. हे आलं आपलं
गुडविल. म्हणजे त्यांना क्लिअर कट म्हणता येत होतं की नवीन पार्टनरनी 67,500 गुडविल आणले. पण तुम्हाला काय करायला सांगितलं, त्यांनी मागच्या वर्षीचे प्रॉफिट्स दिले आणि त्याच्यावरून त्याचं गुडविल फाइंड आउट करायला सांगितलं. असं जायचं ते असं झालं सांगितलं त्यांनी. मग चला, आता आपल्याकडे गुडविल आहे. गुडविल कॅल्क्युलेट केले. कसं केलं पहा. 3 वर्षाचे प्रॉफिट्स दिले होते, त्या प्रॉफिटची टोटल घेतली डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, म्हणजे एकूण किती वर्षात त्यांनी त्याला भागलं. टोटल गुडविल आलं बघा फर्मचं 67,500. काय करायला सांगितलं ते पुढं दिलं सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये. हरी इज अनेबल. अनेबल म्हणजे आणू शकत नाही. हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. तो गुडविल कॅशमध्ये आणू शकत नाही. इट इज डिसाइडेड टू रेज. हा जो अंडरलाईन केला ना शब्द, हा उगीच केलेला नसतो. इट इज रेज्ड इन द गुडविल, रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ फर्म. म्हणजे शॉर्ट आपल्याला व्हॅल्युएशन मेथड आहे. व्हॅल्युएशन मेथडची कोणती एंट्री करावी लागेल ते बघूया आपण, आणि मग आपण त्याची एंट्री करणार आहोत. पहा, पेज नंबर 131 वर व्हॅल्युएशन मेथड, त्याच्या एंट्रीज पुढच्या पानावर आहेत. पहिलीच एंट्री आपल्याला ॲप्लिकेबल आहे बघा. वेन द न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. की जसे की आत्ताच्या प्रॉब्लेमची परिस्थिती, त्याने गुडविल कॅशमध्ये आणलेलं नाही आहे. अँड इट इज रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म. आणि ते रेज पण करायला सांगितलं आहे आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये. म्हणजे आपल्याला कुठली एंट्री करावी लागेल. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन ओल्ड रेशो. फक्त एवढी एकच एंट्री करायची आहे. आले लक्षात. एवढी एकच एंट्री आपण आत्ता प्रॉब्लेमसाठी करणार आहोत. आले लक्षात. चला मग एंट्री लिहून घेऊया आणि मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे ते करूया. काय येणार गुडविलची एंट्री. गुडविल ट्रीटमेंट. गुडविल अकाउंट डेबिट 67,000 टू ओल्ड पार्टनर्स कोण आहेत आत्ताचे आपल्याकडं. वसू आणि विराज. टू वसूज कॅपिटल अँड टू विराज कॅपिटल. 67,000 आहेत, हे या दोघांना द्यायचे आहेत. दोघांचं रेशो प्रपोर्शन आपल्याकडे आहे बघा. कसं द्यायचं. गुडविल वसू आणि विराज 67,500 गुणिले 3/5. जुन्या पार्टनर्सचं रेशो प्रपोर्शन आहे 3:2 आणि यांना पण द्यायचे 67,500 गुणिले 2/5. याच प्रपोर्शनमध्ये आपण त्यांना गुडविल डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. बघा मग किती येत आहेत. 5 एके 5, 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 5 25, 0 0. म्हणजे 13,500 गुणिले 3. 0 0, 5 त्रिक 15, 5 हात चाले का 3 त्रिक 9 आणि 1 10, 0 हात चाले का 3 आणि 1 4. किती आले पहा. फर्स्टला पहिल्या पार्टनरला द्यायचे 40,500 आणि दुसऱ्या पार्टनरला पण सेम तसंच 13,500च येणार आहेत. मग 13,500 गुणिले 2. 0 0, 5 त्रिक 5 2 10, 0 हात चाले का 3 2 6 आणि 1 7 बेक बे. दुसऱ्या पार्टनरला द्यायचे 27,000. म्हणजे 67,500चं डिस्ट्रीब्युशन कसं आलं. 40,500 वसूला आणि 27,000 द्यायचे विराजला. मी इथे एंट्रीमध्ये आपण लिहून घेऊयात म्हणजे आपला गोंधळ नको. 40,500 आणि 27,000 राऊंड अप अमाऊंट आहे. बीइंग गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म. अशी नॅरेशन लिहावे लागेल. जेव्हा आपण जर्नल प्रिपेअर करू तेव्हा डिटेलमध्ये लिहूया. मग आत्ताच्या प्रॉब्लेमसाठी एवढी एकच एंट्री करायची. आपल्याकडे गुडविल अकाउंट आहे, आपल्याकडे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहेत. करा पोस्टिंग. गुडविल एंट्रीमध्ये दिले डेबिट. गुडविलच्या डेबिटला लिहायचं 2 वसूज कॅपिटल अँड 2 विराज कॅपिटल. वसूला दिलेत बघा 40,500
आणि विराजला दिलेत 27,000. एक्साइटेडमध्ये एकच पोस्टिंग करायचं नाही, एक्साइटेडमेंटमध्ये दुसरंही पोस्टिंग करायचं नाही. तर एक ठेवलं, काही गडबडीमध्ये राहिलं पोस्टिंग की तुमचा प्रॉब्लेम चुकणार. गुडविलची डेबिट साईड पोस्ट केली, त्याच एंट्रीमध्ये पार्टनर्सना क्रेडिट आहे, त्याच एंट्रीमध्ये पार्टनर्सना क्रेडिट आहे. मग पार्टनर्सच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट 40,500 आणि यांना दिले बघा 27,000. थर्ड पार्टनरला काहीही द्यायचं नाही. आलं लक्षात? चला मग आपला मॅक्झिमम प्रॉब्लेम सोडवून झाला. एकदा रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स काय आहेत राहिल्यात का चेक करू, नाहीतर मग बॅलन्सिंग. पहिली कॅपिटलची ट्रीटमेंट आपण केली, ॲव्हरेज प्रॉफिट काढलं, जे काय होतं ते. गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म, त्याची एंट्री केली, त्याचं पोस्टिंग केलं. RDD काढलाय, डिस्ट्रीब्यूट केलाय, दिलाय. क्लोजिंग स्टॉक काढलाय, प्लांट आणि बिल्डिंगवरचं डेप्रिसिएशन काढलेलं आहे. म्हणजे आपला मॅक्झिमम प्रॉब्लेम, बऱ्यापैकी प्रॉब्लेम सोडवून झाला. तर फक्त उरलं आहे मुलींनो बॅलन्सिंग. बॅलन्सिंग करताना आपल्याला काय करावं लागेल? फर्स्ट वी हॅव टू क्लोज गुडविल अकाउंट. आज गुडविलचा बॅलन्स येणार आहे, मग जो काय बॅलन्स येईल तो पाठवायचा आहे असेटला. किती येतो बघा? 0,0576, 67,500 बाय बॅलन्स कॅरी डाऊन 67,500. आला त्याचा बॅलन्स. फर्स्ट आपण गुडविल क्लोज केलं, मग लिहा गुडविल असेटला, का तर गुडविलचा बॅलन्स आला आहे 67,500. नेक्स्ट कॅश क्लोज करूया. कॅशच्या बघा डेबिटला किती आहेत, क्रेडिटला किती आहेत. डेबिटलाच अमाऊंट दिसते 60,750, क्रेडिटला काहीच नाही आहे. सो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 60,750. बरोबर, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 60,750 लिहून टाका. मग जो काय बॅलन्स आला आहे तो तुमचा असेटला लिहून टाका. कॅश और बँक अकाउंट 60,750 झालं. गुडविल क्लोज केलं आपण, कॅश क्लोज केली. आता रिव्हॅल्युएशन क्लोज करू. रिव्हॅल्युएशन क्लोज करायलाच खूपच सोपं आहे, कारण एकाच साईडची अमाऊंट आहे, तोच बॅलन्स येणार आहे त्याच्या अपोजिट साईडला. बघूया किती येतो आहे. बघा 0 0 1808 हातचाला 1 7 8 9 10 10,800. या सगळ्यांची टोटल येते 10,800. इकडच्या साईडला काहीच नाही आहे, सो हाच बॅलन्स येणार आहे. क्रेडिटला का म्हणजे आपण लॉस देतो आहे बघा. बाय लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, बाय लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू, ॲडमिशन करतो आहे त्यामुळे दोघांनाच द्यायचा, वसूज कॅपिटल अँड विराज कॅपिटल. किती द्यायचे? दोघांना द्यायचे बघा 10,800. दोघांना द्यायचं म्हणलं की आलं परत डिस्ट्रीब्युशन. चला तर मग देऊया, डिस्ट्रीब्यूट करूया. इथेच येते पहा, लॉसचं डिस्ट्रीब्युशन बघा. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, रेशो प्रपोर्शन आहे 3:2. लॉस किती आला आहे तर 10,800. मग वसू आणि विराज 10,800चं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं आहे. 10,800 10,800 गुणिले 3/5 गुणिले 2/5 किती येतात? 5 एके 5, 5 दुणे 10, परत 5 एके 5, 5 सक 30, 0, 2160 गुणिले 3, 0 साहित्रिक 1808 चाल 1 3 आणि 1 4, 3 दुणे 6, 6,480. यांचं पण तसंच येणार आहे डिस्ट्रीब्युशन. 5 एके 5, 2160 येतील. मग 2160 गुणिले 2, 0 साई दुणे 1200, 2 हात चाल 1 2 आणि 1 3 आणि 4. दुसऱ्या पार्टनरला द्यायचे 4,320.
आलं लक्षात. लॉस डिस्ट्रीब्यूट कसा केला बघा. लॉस होता 10,800, वसूला द्यायचे आहेत 6,480 आणि विराजला द्यायचे आहेत 4,320. रेशो प्रपोर्शनमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. 6,480 आणि 4,320. आलं लक्षात. अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. मग आता थर्ड अकाउंट आपलं क्लोज झालं आहे पहा. रिव्हॅल्युएशन. आता फायनल आपण पार्टनर्स क्लोज करणार आहोत. पार्टनर्स पण आज क्लोज करायला सोपं आहे. आता लॉस आला म्हणल्यावर तर लॉस आपल्याला कुठे ओढावा लागेल सांगा. क्रॉसमध्ये ओढतो आपण. क्रेडिटला लॉस आला म्हणल्यावर तो ओढणार आपण पार्टनर्सच्या डेबिटला लिहिणार. टू लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. टू लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. वसूला दिले बघा 6,480, विराजला दिले 4,320 आणि हरीला आत्ता तरी काही दिलेलं नाही आहे. चला तर मग पार्टनर्स क्लोज करूया. हरीच्या क्रेडिटला आहेत 60,000. हरीच्या डेबिटला काहीच नाही आहेत. तोच त्याचा बॅलन्स आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 60,000. 60,000ला 60,000 खाली आले. हरी क्लोज झालेलं आहे. विराजची क्रेडिटची टोटल किती येते बघा. विराजची क्रेडिटची टोटल आहे 1,11,000 आणि विराजच्या डेबिटला आहे 4,320. विराज 1,11,000 आणि डेबिटचे आहेत 4,320. 08 6 5 6 7 8 9 10 11 6 0 1 1,06,680 यांचा बॅलन्स आला. 1,06,680 आणि मग आपण जी जास्तीची अमाऊंट आहे ती एका वेळेवर घेणार. विराजचा बॅलन्स आला 1,06,680. आता वसूची क्रेडिट साईडची अमाऊंट आहे 1,66,500. 1,66,500 बरोबर. डेबिटला आहेत 6,480. वसू 1,66,500 आणि डेबिटची अमाऊंट मायनस करूया 6,480. 020,016 अमाऊंट 1,60,020. 1,60,020. 1,60,020 ही आली बॅलन्सिंग अमाऊंट. जास्तीची अमाऊंट आहे ती आपण एका वेळेवर घेऊयात. हे आले तिघांचे बॅलन्सेस. वसू 1,60,020, विराज 1,06,680 आणि हरीचे आले 60,000. दिस इज आवर फायनल अमाऊंट. ती ओढायची बॅलन्स शीटला. कॅपिटल अकाउंट ऑफ वसू, विराज अँड हरी. वसूचे आहेत 1,60,020. विराजचे आहेत 1,06,680 आणि हरीचे आहेत बघा 60,000. आउटर कॉलमला किती येतात बघा. 8 2 10 0 चाल 1 7 6 1 7 6 6 6 12 2 चाल 1 3,26,700. आलं लक्षात. सगळं सोडवलेलं बरोबरच आहे. नो डाऊट. बॅलन्सिंग अमाऊंट सेम येणार आहे दोन्हीकडची. करून बघा. टोटलिंग करून बघा. मला व्हिडिओला मार्जिन आहे त्यामुळे मी सगळ्याच टोटल नाही दाखवू शकत. पण बाकीचं जर सगळं सोडवलेलं बरोबर असेल तर शुअर शॉर्ट आपलं उत्तर सेम अमाऊंटने टॅली होतं. टॅली अमाऊंट आहे बघा 3,71,700. 3,71,700 ही आपली अमाऊंट आहे. आलं लक्षात. करून बघा. आजचा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. फक्त हा प्रॉब्लेम कशासाठी घेतला तर गुडविल कॅल्क्युलेट करता यावं. गुडविलचं कॅल्क्युलेशन कधी कधी तुम्हाला पेपरमध्ये काढायला सांगतात
पण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गुडविल दिलेला आहे, त्यामुळे गुडविल काढावंच लागतं असं नाही. पण एखादा प्रॉब्लेम असा असतो की ज्याच्यात ॲव्हरेज प्रॉफिटने गुडविल काढा, सुपर प्रॉफिटने गुडविल काढा. मी तुम्हाला सुरुवातीला थिअरी पार्टमध्ये सांगितलं होतं की अशा पद्धतीचे प्रॉब्लेम पुस्तकात खूप रेअर आहेत की ॲव्हरेजने काढा, सुपर प्रॉफिटने काढा, असं खूप थोडं विचारलं आहे. मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गुडविल दिलेलं असतं. पण आल्याच असं प्रॉफिट्स लॉस आले तर त्याच्यानं गुडविल कॅल्क्युलेट कसं करायचं, आणि आज व्हॅल्युएशन मेथड होती गुडविलच्या ट्रीटमेंटसाठी, म्हणून हा प्रॉब्लेम निवडलेला आहे. बघा, करा. काही अडचण असल्यास जरूर विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना सांगा, कारण जे विद्यार्थी आहेत, ऑनलाईन अभ्यास करतात, त्यांनासुद्धा याचा फायदा निश्चित होऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.